हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, सूत्र क्रमांक 11. अनुभूत विषया संप्रमोशः स्मृती. पूर्वी अनुभव घेतलेल्या विषयांचे चित्तात जे स्फुरण होते ती स्मृती होय. सूत्रार्थ. चित्ताच्या 5 वृत्तीपैकी 5वी वृत्ती म्हणजे स्मृती. स्मृती म्हणजे आठवण, लक्षात ठेवणे. घटना घडून येते, भूतकाळात जमा होते, परंतु त्या घटनेची आठवण आपल्या मेंदूच्या एका कप्प्यात साठवली जाते. ही आठवण ठेवणे किंवा न ठेवणे हे आपल्या हातात नाही, ते आपोआप घडते. घटनेची स्मृती ठेवणे ही आपल्या चित्ताची वृत्ती आहे. माझ्या मते जगात सगळ्यात वेगवान गोष्ट म्हणजे स्मृती असावी. जरा नाव किंवा विषय निघण्याचा अवकाश, लगेच स्मृती जागृत होते. आपण अनेक वर्षांपूर्वी एखाद्या ठिकाणी जाऊन आलेले असतो. आपला मित्र सहज त्या ठिकाणाचा उल्लेख करतो. आपल्याला लगेच आपण त्या ठिकाणी जाऊन आल्याची आठवण येते. नुसती आठवण येऊन भागत नाही, त्यावेळी काय काय घडले, कसे कसे घडले वगैरे गोष्टी सविस्तर आठवू लागतात. आपण विनाकारण त्यात रममाण होतो. काही वेळा स्मृती मुद्दामहून जागृत केल्या जातात. उदाहरणार्थ, परीक्षेत उत्तरं लिहिताना, एखादी घटना पुरावा म्हणून सांगताना, समारंभात कथाकथन करताना वगैरे. एखाद्या वेळेस आपली स्मरणशक्ती आपल्याला धोका देते. एखादी गोष्ट आठवता आठवत नाही. एखाद्या वेळेला नको तेव्हा नको ते आठवत असतं. त्यात मूळ काम बाजूला राहतं. स्मरणशक्ती तल्लख असणं हे कुशाग्र बुद्धीचं लक्षण समजलं जातं. व्यवहारात बुद्धीला स्मरणशक्तीची जोड मिळाली तर माणूस उत्तम व्यवहार करू शकतो. समयोचित प्रसंगांची आठवण होणं हे विद्वत्तेचं लक्षण आहे. परंतु योगाधिराज पातंजली त्या तर स्मृतीला चित्ताची वृत्ती असं सांगून तिचा निरोध करायला सांगत आहेत. याचं कारण हीच स्मरणशक्ती अनाठायी जागृत झाली तर घातक ठरू शकते. काम करताना कामाशी संबंध नसलेल्या गोष्टी आठवू लागल्या तर त्यांचा कामावर विपरीत परिणाम होईल. डोक्यात विषयाचं काहूर माजलं तर आपण स्वस्थ बसू शकणार नाही. एवढंच कशाला, आपण झोपू शकणार नाही. भलती सलती स्वप्न पडू लागतील. ध्यान लावताना व्यवहार वगैरे आठवू लागतो तर एकचित्त होता येणार नाही. अशी ही वृत्ती निरोध करायला शिकले पाहिजे, तरच कामाच्या वेळी काम आणि ध्यानाच्या वेळी ध्यान साधता येईल. स्मृती प्रतिक्षिप्त क्रिया आहे. अनुभूत विषया संप्रोषः स्मृती. आपल्या ज्ञानेंद्रियांनी कोणतीही घटना ज्ञात केली की लगेचच त्याची आपल्या स्मृतीत नोंद होते. ज्ञानेंद्रियांना घटना जाणतेपणाने किंवा अजाणतेपणामुळे कशीही ज्ञात झाली तरी स्वाभाविकतः त्याची नोंद आपोआप स्मृतीत केली जाते. आपली इच्छा असो वा नसो, ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत आलेल्या प्रत्येक घटनेची नोंद स्मृतीत केली जाते. याचबरोबर हेही सत्य आहे की आपली इच्छा असो वा नसो, प्रसंगाशी संबंध असो वा नसो, स्मृती आपोआप केव्हाही कुठेही उफाळून येतात. याचबरोबर हेही तितकंच सत्य आहे की आपण कितीही आठवायचा प्रयत्न केला, बुद्धीला कितीही ताण दिला तरी एखादी गोष्ट आठवता आठवत नाही म्हणजे नाहीच. समयोचित आठवण झाली तर ते कुशाग्र बुद्धीचं लक्षण असतं. परंतु स्मृती आपल्या हुकूमतीखाली वागत नाही. आपल्याला पाहिजे तेव्हा स्मृतीमधून आपल्याला आठवते हे चांगलेच असते, परंतु आपल्याला नको तेव्हा नको त्या स्मृती उफाळून येतात. अशा वेळी या अवचित नको त्यावेळी येणाऱ्या स्मृतींमुळे आपले चित्त विचलित होते. आपण करत असलेले काम आपल्या हातून होत नाही.
मुलांना परीक्षेत प्रश्नाचे उत्तर लिहिताना त्यांनी पाहिलेल्या सिनेमाची स्मृती झाली तर अनवस्था प्रसंग ओढवेल. कचेरीत काम करताना घरची आठवण येऊ लागली तर कचेरीत काम होणार नाही. साधकाला ध्यानाच्या वेळी भलत्या आठवणी येऊ लागल्या तर ध्यान लागणार नाही. स्मृती साधनेत व्यत्यय ठरतील. स्मृती या गतकाळातील असतात. आपण स्मृतींमधून मिळणाऱ्या ज्ञानावर अवलंबून निर्णय घेतला तर तो पूर्ण शास्त्रशुद्ध असणार नाही. कारण स्मृतीमधील घटना घडली त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात फरक झालेला असतो. स्मृती हा आपला अनुभव असल्यामुळे आपण त्यावर पूर्ण अवलंबून राहतो, त्यावर आधारित निर्णय घेतो. पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यांचा विचार आपल्या मनात येत नाही, कारण तो आपला अनुभव असतो. त्यामुळे आपला निर्णय चुकीचा होऊ शकतो. चित्तवृत्तींच्या प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा या 4 प्रकारात स्मृती ही वृत्ती वापरली जाते. प्रत्यक्ष ज्ञान हे घटना घडत असताना मागील घटनेशी पडताळूनच घेतले जाते. आपल्याला मागे केव्हा तरी झालेले ज्ञान आत्ता प्रत्यक्ष घटनेचे ज्ञान ग्रहण करताना वापरले जाते. मिथ्या, चुकीचे ज्ञान तसेच काल्पनिक ज्ञान येथे सुद्धा स्मृतीमधून मिळणारे ज्ञान वापरावेच लागते. निद्रेमध्ये मनाबरोबर स्मृती कार्यक्षम असते. झोप लागल्याचे स्मृतीमुळेच आपल्याला समजते. स्वप्न स्मृतीमुळेच आठवते. स्मृती ही व्यावहारिक जगाला कितीही आवश्यक तारक असली तरी ती एक वृत्ती आहे. वृत्ती असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आपण एखाद्या गंभीर विषयावर बोलत असतो, एखाद्या दुःखद प्रसंगाला हजेरी लावलेली असते, एखाद्या समस्येवर उपाय शोधत असतो. नेमक्या अशा वेळी आपल्याला एखादा घडलेला, वाचलेला, ऐकलेला विनोदी किस्सा आठवतो. आपली केविलवाणी अवस्था होते. ध्यानाच्या वेळी स्मृतीमधून नको ते अनाठायी विषय बाहेर येऊ लागले तर ध्यान अशक्य होईल. योगाभ्यास करणं शक्य होणार नाही. तेव्हा स्मृती ही वृत्तीही निरोध करून ती समयोचित येण्याकडे वळवावी. हरिओम.